नमस्कार मित्रांनो, आम्ही सकाळी जेव्हा घरून निघलो होतो तेव्हा आम्ही असा प्लॅन केला होता की शनी शिंगणापूरला जाऊ, मग येताना भद्रा मारुतीला थांबून मग घरी जाऊ. पण आमचं इथं आल्यावर म्हणजे निघायलाच उशीर झाला म्हणण्यात, निघायलाच 10 वाजले होते घरून दोघी. निघायलाच उशीर झाल्यामुळं आम्ही एका शनी शिंगणापूर कॅन्सल करून आम्ही गडावर आलो. त्यानंतर आता आम्ही भद्रा मारुतीला जाणार आहे. भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही जालना रिटर्न. त्यातच आमचं मोटिवेशन, आम्हाला मोटिवेशन देण्यासाठी मयुरीताई कॉल केलेला आहे. बांदरके आपल्या जालनाच्या रजिस्ट्रार मयुरीताई. इंस्टाग्रामला 25,000 फॉलोअर्स आहे. यांचे इंस्टाग्रामला 25,000 फॉलोअर्स आहे. यांनी आम्हाला कॉल करून प्रोत्साहन देत आहे. अजून एखादा किल्ल्यावर जाता येईल का ते बघायचं. आणि ह्या स्वतः काही एका पण किल्ल्यावर आजपर्यंत गेलेले नाही. आता ते काय आम्ही सांगू नये, ते कट करू शकतो. आता कट करू. माझ्या प्रिंटात फुकट येतात आमच्या, तेवढं आहे. ज्या प्रिंटात दाखा लागला फुकट येतात. हे चांगलं आज तिकीट घर बरं तिकीट किती हिशोबाने आपल्याला 4 वाजता आम्ही देवगिरी किल्ल्यावर आलो होतो. आम्ही एक म्हणजे मित्र आहे आजचे म्हणतो ना, बघू शकतो खूप त्याला दम लागला. पाणी पितो का? पाणी पी कमी पी पाणी पड का? हे आमचा मामा आहे. यामुळेच ह्या किल्ल्याचं म्हणजे नुकसान होतं. यामुळेच अशा लोकांमुळेच किल्ल्याचं जे आहे, या लोकांमुळेच आपले गड किल्ले स्वच्छ राहत नाही. कारण हे पाहते पुढे पाहून आलाय आणि बघू शकता किल्ल्यावर बघा किती बॉटल आहेत. तर चला दौलताबादच्या किल्ल्यावर आलो होतो देवगडी भागाला खूप दिवसानंतर. पहिलं कधी आलतो आहे ते देवगिरी किल्ला नाही, डायरेक्ट मराठी कट रिटेक. आम्ही आलो होतो देवगिरी किल्ल्यावर. आता बघून आम्ही खाली चाललोय. आमचा मित्र आमचा एक मित्र आहे, त्यासोबत तिथे जाऊन व्हिडिओ कॉल करतोय. तुम्हाला दाखवतो आता खाली जाता आणि गडावर जाता आता खाली जाताना तर दिसेल आम्हाला. बघतो आम्ही, चालू ठेवा बघा. आता खाली दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आता आमचा दत्ता या इथं बसलेला हे दत्ता. हे पहा आमचा दत्ता कशाला चालतं काय माहिती बाबा. 25 रुपये वसूल नाही केलं. अरे दत्ता पाणी ठेव, दत्ता पाणी ठेव. हा हो का दत्ता बर. मामाजी इथे गेलेले, तर आपण चला. कदाचित आपली यावेळेस त्यांच्या संग भेट होऊ शकली नाही, पण भविष्यात आपण लवकरच इथे येऊ आणि त्यांची भेट घेऊ लवकरच. तरी कोणते बाबा? हेमाड म्हणते बाबा. हा हेमाड म्हणते बाबा. हे इथं किल्ल्याचं बघू शकता नकाशा आहे. त्या काळचा टावर आहे, लोकांना रेंज येत नव्हती म्हणून तिथे जाऊन बोलत होते. हे घर जाऊ. आता आम्ही दरबारात जात आहे. इकडे दरबार आहे रे. चला दरबारात जाऊ. तुला काय, तू का तिला रोस्ट मारायला सांगाल तिला? किंवा मला युट्यूब वाले पण काल मेसेज आला होता की बाबा आपलेच गद्दार. तर म्हणलो का? म्हणजे तुमच्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही, त्यामुळे तुमची पेमेंट अडकून धरलेली. बघू आता गेले कोण सबस्क्राईब करतंय आपल्या चॅनलला. करा सबस्क्राईब. केलं सबस्क्राईब तर येईल पेमेंट, नाही तर आम्ही जसे गरीब आहोत तसेच राहू. आता आमच्या गरिबीची हद्द पार झाली. आमच्याकडे इतका पैसा होता, 7 पिढ्या खाऊन काय. आमच्याकडे एवढा पैसा होता की 7 पिढ्या बसून खातील. पण काय करता आता आम्ही 8व्या पिढीत जन्म झाला. आमचा जन्म 8व्या पिढीत झाल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. काय पाहिलेलं तो हे आता काय म्हणतो
आता इथं दरबार आहे. हा जाऊ दरबार पाहिला दरबार चला गौशाळा आहे रे तिच्यात. काय गार्डन आहे का गार्डन हो आहे का बघू शकता आम्ही वापस चाललेलो आहे. हो का दत्ता बरं झाला आमचा गड फिरणं आम्ही जाऊ वरून